तर ही थेट चैत्यभूमीवरची दृश्य आपण पाहतोय। दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। मी थेट त्यांच्याकडे जातोय। मीनाक्षी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। दादर परिसरामध्ये मोठ्या संख्येने ही गर्दी आता पाहायला मिळते। पहाटेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केलेली आहे। दुसरीकडे आता चैत्यभूमीवर अभिवादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील तेथे उपस्थित झालेले आहेत। शुभम, आपण पाहतोय की राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत चैत्यभूमी परिसरात। आपण पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात सगळेच आपण पाहतोय की प्रमुख नेते जे आहेत राज्याचे हे उपस्थित आहेत। आपण पाहतोय की अजित पवार हे थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत आमदार संजय बनसोडे असतील, अमोल मिटकरी असतील, हे देखील दाखल झालेले आहेत। सोबतच दीपक केसरकर आहेत, मंगलप्रभात लोढा हे देखील दाखल झालेले आहेत। मात्र एकूणच सध्या आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये लाखोच्या संख्येने आजच्या दिवसाला भीम अनुयायी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात, दाखल होत असतात। त्यामुळे एक वेगळीच व्यवस्था, मतलब चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। सोबतच पोलिसांचा देखील तितकाच चोख बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत ते येत असतात आणि कुठेतरी गैरसोय त्यांची होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो या संपूर्ण परिसरात घडू नये यासाठी ही संपूर्णतः आपण पाहतोय की व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले असून मात्र समोरचा जर परिसर आपण पाहिला तर या ठिकाणी एक मंच जे आहे ते पाहायला मिळते आणि या ठिकाणी या सगळ्याच नेत्यांची मंत्र्यांची जी आहे बसण्याची व्यवस्था जी आहे ती पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी एक पुस्तक प्रकाशन देखील हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांचं भाषण देखील याच ठिकाणी होईल। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणारे जे अनुयायी आहेत ते गर्दी करून राहिलेले आहेत आणि काल रात्रीपासूनच आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती अनुयायींची असते। आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक आमदार जे आहेत, नेते जे आहेत ते येताना देखील पाहायला मिळतात। त्यामुळे दिवसभरामध्ये सरकारच्या वतीने असलेले जे आमदार आहेत, खासदार आहेत ते देखील येतात। सोबतच आपण पाहतोय की विरोधी पक्षात असलेले जे नेते आहेत ते देखील आजच्या दिवसाला चैत्यभूमी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि त्यांच्यासोबत आलेले इथे नेते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। त्यामुळे एकूणच अभिवादन करून झाल्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। शुभम, मीनाक्षी, येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालिकेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। नेमके या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल? नक्कीच, कारण या ठिकाणी आलेले जे नेते आहेत ते सध्या चैत्यभूमी परिसरात गेलेले आहेत, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल आणि तिथून थेट समोरच्या बाजूला असलेलं जे मंच आहे त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा एक पार पडणार आहे आणि त्याच दरम्यान या प्रमुख नेत्यांचे भाषण देखील होतील। आपण पाहतोय की राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील येतील। मात्र सोबतच आपण पाहतोय हा पुस्तक
पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय की आजच्या दिवसाला लाखोच्या संख्येने येणारे जे अनुयायी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडनं मागच्या काही दिवसांपासूनच ही तयारी पाहायला मिळते. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडनं देखील खबरदारी घेत मात्र आजच्या दिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि तेच लक्षात घेता रेल्वेने देखील विशेष लोकल गाड्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भीम अनुयायांना त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना कुठेतरी अडचण येऊ नये यासाठी पूर्णतः खबरदारी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण चैत्यभूमी परिसर असेल या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. शुभम. मीनाक्षी, पालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीनं विशेष अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनुयायी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात आणि त्या ठिकाणी गर्दी देखील होत असते. वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल पोलिसांनी केलेले आहेत का? त्या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? नक्कीच, कारण दादर हे असं ठिकाण आहे तिथे रहदारी मोठ्या प्रमाणात असते आणि कालपासूनच आपण पाहतोय, काल मध्यरात्रीपासूनच अनुयायींची जी आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळते आणि अगदीच शिस्तीत आपण पाहतोय की अभिवादन करण्यासाठी ह्या चैत्यभूमी परिसरामध्ये भीम सेना जी आहे ती संपूर्णतः या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांच्याच वतीनं काही व्हॉलेंटियर्स आहेत ठिकठिकाणी तैनात आहेत. सोबतच आपण पाहतोय की पोलीस प्रशासन देखील ठिकठिकाणी त्यांचे अधिकारी उपस्थित आहे आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय की अनुयायींची गर्दी होऊ नये, कुठेही अडथळा किंवा मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णतः खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेलं संपूर्णतः परिसरामध्ये आपण पाहिलं तर याच मैदानावरती इथे येणाऱ्या लाखोच्या संख्येने जे अनुयायी आहेत त्यांची राहण्याची, खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे खरं तर आपण पाहिलं तर राज्यभरातूनच नाही तर राज्याच्या बाहेरून देखील अनेक अनुयायी जे आहेत ते येत असतात. सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत अभिवादन करून मंचावरती आता थोड्याच वेळात उपस्थित राहतील. सध्या राज्यपाल जे आहेत CP राधाकृष्णन यांची वाट पाहत आहेत आणि ते देखील आता अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. शुभम. तर मीनाक्षी, साधारणतः पुढच्या किती मिनिटांमध्ये राज्याचे राज्यपाल या ठिकाणी पोहोचतील? कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि ते वाट पाहतायत राज्यपालांची. शुभम, राज्यपाल हे चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. आपण बघू शकतो संपूर्णतः या ठिकाणी सगळेच अधिकारी जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी म्हणता येईल इथे उपस्थित आहेत. खरं तर आपण पाहिलं तर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी काही अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते देखील पाहायला मिळतात. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता देवेंद्र भारती सर देखील आहेत या ठिकाणी. आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये राज्याचे राज्यपाल जे आहेत CP राधाकृष्ण हे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत आणि तिथून अभिवादन केल्यानंतर आपण पाहतोय की समोर असलेल्या मंचावरती या ठिकाणी हे सगळेच नेते जे आहेत ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे तो एक पार पडेल आणि इथेच या सगळ्या नेत्यांचे भाषण जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.